हुय बोले प्रगट हुय बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणू विधिला माझा प्रथम नमन करू गणना संताची या माथा चरणा माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या जैन गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल आरती ज्ञान राजा विकूत जास्त होता माझ्या माझ्या माहिती हॅलो हॅलो खाली घ्या खाली घ्या खाली घ्या पुन्हा म्हणजे सांगितलं नाही बोलू नका आता आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत म्हणू विधिला माझा आरती ज्ञान राजा पुस्तक प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग जनार्दन स्वामी महाराजांचे द्वितीय शिष्य रामा महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा जवळजवळ बहुतेक सगळ्याच माणसाचा अभंग कसा आहे भाऊ कसा आहे पाठांतरातला आहे पाठ नसला तर कानपाठ तर जवळजवळ सगळ्याच्याच आहे एखादा म्हणला बी काय ही आरती आमच्या कानावून बी गेली नाही समजायचं चुकलीनं भारतात जन्माला आलंय पाकिस्तानचं एवढं संतश्रेष्ठ रामा महाराजांचा आरतीपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे रामा महाराज ज्ञानोबरायांची आरती करतात अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदि करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र बाळापूर नावाचं हे गाव आणि या बाळापूर नावाच्या गावामध्ये श्री संत श्यामबाबा महाराजांच्या
कितव्या पुण्यतिथी 29. 29व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 29 वर्षापासून सप्ताहाचं आयोजन ग्रामस्थांच्या नियोजनाखाली आणि त्यात विशेष म्हणजे तरुण मंडळीच्या विशेष सहकार्यानं सप्ताहाचं आयोजन आहे. तरुण मंडळीच्या प्रेमाखातर आणि आमचे परममित्र प्रल्हादजी महाराज वाघ यांच्या प्रेमाखातर आजच्या कार्यक्रमाचे सौजन्यदाते जे आहेत कीर्तनाचे ते पंडित एकनाथरावजी म्हात्रे यांच्या वतीनं सेवेचा योग आहे. आपण सगळेजण या ठिकाणी जमलेला आहात. प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग आहे. नाही तर त्या सकाळपासून तसं माझं तिसरं कीर्तन आहे आणि महाराजांचं आमचं आणि ग्रामस्थांचं माझ्यावर नितांत असणारं प्रेम आणि प्रेमाची तो जाती ऐशी आणि सर्वस्वाशी मुकावे सर्वस्वाला मुकणं त्याचं नाव प्रेम आहे. त्या प्रेमा खातर सेवेचा योग आहे. तुम्ही आम्ही सगळेजण आवर्जून उपस्थित आहेत. स्टेजवर जर ही मंडळी बघितली तर असं वाटाणाच गेले की ही कोरोना काळातलं कीर्तन आहे. बरोबर आहे का नाही? आणि मला तरी असं वाटत नाही गुरुजी की ही सप्त्यातलं कीर्तन चालू. मला वाटायला कोरोनाचा 10वाच आहे का काय असं वाटायला. लक्षात आलं का? हा, कोरोनाच्या 10व्या गो कोरोना आता इकडे येऊ नका. मी सकाळी गणपती बाप्पाला सांगितले की मी 2-3 कीर्तन कशामुळे करायला लागलोय, त्याला साकडं घालायला लागलोय, जाता जाता तो या संग ह्याला बी घेऊन जातो. लक्षात आलं का? या कोरोनाला बेजार करून टाकले माणसाली सगळ्यांनी. बरोबर आहे का नाही? पण सुंदर सप्ताहाचं आयोजन आहे. माता भगिनीची संख्या जरा चढतीये आणि पुरुष मंडळीची बी त्या मानानं सगळे सुंदर वातावरण आहे. कलाकाराच्या बाबतीत गुणीजनाच्या बाबतीत जर बघितलं तर महाराज काही अडचणच नाही. व्हावा वाटे जना आणि तुका म्हणे साठी गुणा गुणासाठी व्हावा वाटे अशी ही सुंदर मंडळी आहेत. आमचे परममित्र हरिभक्तीपरायण संगीत विशारद आणि ज्यांचे हजारो विद्यार्थी ज्यांच्याकडे क्लासला शिकायला आहेत हरिभक्तीपरायण सदानंदजी महाराज आवर्जून गुरुजी उपस्थित आहेत. मनापासून त्यांना धन्यवाद. दुसरे म्हणजे आमच्या अतिशय काळजातले भावनेतले महाराज, अत्यंत जवळचे, जीवलग असणारे, सुखदुःखात नेहमी सहकार्यात उतरणारे, फक्त वारकरी संप्रदायातच नाही तर त्या सिनेसृष्टीमध्ये सुद्धा ज्यांचं गाणं सगळ्याला परिचित आहे असे आमचे किशोरजी महाराज दिवटे गुरुजी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना मनापासून धन्यवाद. गोड स्वभाव, मोकळे मन, रसाळ वाणी आणि याची गुणी संपन्न असे आमचे काका महाराज. मोकळं मन आहे महाराज, कुठलीच अडचण नाही, काही नाही असे काका महाराज. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. इकडून उभा राहिलेले आमचे चिलिया बाळ टीव्ही एकदम भावनिक अत्यंत जवळचे महाराज. राजा आले चिलिया बाळ पहिला लहान का मोठा चिलिया बाळावर जून उपस्थित आहेत. त्यांना त्यांचं खरं नाव दुसरंच आहे गुरुजी. पडलं ती पडलं, प्रदीप बनकर. मला माहिती किती बरोबर आहे का नाही? पडलं ती पडलं. त्यांना धन्यवाद. आमचे अत्यंत जवळचे मित्र गणेशजी महाराज देवकर त्यांना मनापासून धन्यवाद. निवृत्ती महाराज म्हणजे पांडुरंग महाराजांचे चिरंजीव त्यांना धन्यवाद. पांडुरंग महाराज यावरून उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद. हरिभक्तीपरायण आमचे मृदंगाचार्य 7 दिवस ज्यांनी सेवा केली आणि करतायत आमचे ऋषिकेश महाराज, गणेश महाराज तरासे. ऋषिकेश महाराजही उपस्थित आहे. सुरुवातीला वैकुंठवासी गणेश महाराजांना सप्ताहाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि ज्यांचं व्यासपीठ आहे त्यांचे कदम माऊली सुद्धा आवर्जून व्यासपीठावर उपस्थित आहेत. आज योगायोगानं जोगदंड भाऊची बी हाजरी. बरोबर आहे का नाही? भाऊची हाजरी म्हणजे बीड जिल्ह्यातले कीर्तनकार बऱ्यापैकी असल्यामुळे भाऊ आवर्जून आहेत कारण ते अध्यक्ष आहेत. लक्षात आलं का? भाऊ हजर आहेत. आमचे जगतात नाना त्यांना धन्यवाद देतो. आमचे परममित्र योगेश महाराज शेजूळ त्यांना धन्यवाद. संतूजी महाराज संबळे त्यांना मनापासून धन्यवाद. माझ्याबरोबर आले अंकुश महाराज नराडे आणि मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण शुक्रगुण महाराज पठाडे. गाजलेले पठाडे महाराज माहिती का तुम्हाला? गाजलेले पठाडे महाराज त्यांचे हे सख्खे भाऊ बारके सख्खे. हे भरत महाराज हे शत्रुघ्न महाराज सख्खे. चुलत नाही, सावत्र तर नाही, त्यांच्या बापाला एकच बायको. काही नाही अशी सख्खे भाऊ शत्रुघ्न महाराज पठाडे त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या सप्ताहाचं चित्रीकरण जे करतायत आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या सप्ताहात गेल्या वर्षीचाही सप्ताह गाजला आणि या वर्षीचाही सप्ताह गाजण्यासाठी आमचे मराठी हॉटस्पॉट नावाचे चॅनल आहे आणि त्याचे सर्वेसर्वा शरदजी शिंदे आणि त्यांचे हे छोटे भाऊ अरविंदजी शिंदे आमच्या अत्यंत भावनेतला लाडका एकदम अरविंद त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. कुणी राहिले असतील तर त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्यामुळे हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. असे आमच्या पालवे महाराज राहिले काही असंच मळ्याखालीच पाकडं खाते तर काय करावं महाराज सांगा. पालवे महाराज त्यांना धन्यवाद. आमचे सोमनाथजी होळे त्यांना मनापासून धन्यवाद. कुणी राहिला असलं तर माफ करा, नाही तर काय करायचं ते करा. काय
काय राहिलं असतं ते नाव. श्री संत श्याम महाराजांच्या कृपेनं, संत भगवान बाबाच्या कृपेनं आणि गुरुवर्य शास्त्रीजींच्या आशीर्वादानं सप्ताहाचं आयोजन आहे. मनापासून धन्यवाद. चिंतनातला महत्वाचा मुद्दा म्हणजे आरती. महत्वाचा मुद्दा काय? ज्ञानोबारायांची आरती आहे. तुम्ही म्हणता महाराज श्याम महाराजाची पुण्यतिथी आणि ज्ञानोबारायाची आरती ज्ञानोबाराय सांगणार. याचं कारण आमच्या प्रल्हाद महाराजाची इच्छा झाली की एकदा माऊली आरती ऐकायची. म्हणजे आमचं कसं आहे, आमचं काही असं ठरवून नसते काही महाराज, असं काही नाही. एखाद्या चांगल्या माणसाने इच्छा व्यक्त केली की त्यांच्या मनासारखं करायचं असा आमचा स्वभाव आहे. म्हणून सेवेचा योग आहे. महत्वाचा मुद्द्यामध्ये आरती आहे. आपण जी आपल्याकडे व्यवहारामध्ये जी आरती असते ना गुरुजी, आरती ती स्टीलची म्हणा, पितळाची म्हणा, सोन्याची म्हणा, चांदीची म्हणा, ही आरती नाही असं नाही, ही आरतीच आहे. पण ही आरती नावाचा पदार्थ, आरती नावाचा पदार्थ आहे. आणि आपण चिंतनाला जो घेतलेला आहे ना, ती आरती नावाचं पद, आरती नावाचं पद आहे. पद आणि अर्थ या दोन्हीचं संमिलन याचं नाव आहे पदार्थ. पदस्य अर्थ इति नाम पदार्थ. आरती शब्दाचा अर्थ करत असताना, आरती शब्दाचा अर्थ करत असताना किम नाम आरती? तर आरती हा शब्द मुळातला स्त्रीलिंगी शब्द आहे. कोणता शब्द आहे? स्त्रीलिंगी शब्द आहे. लिंग कोणते? त्याचं स्त्रीलिंग आहे. आरती शब्दाचा अर्थ करत असताना आंग उपसर्गपूर्वक, नीट ऐका, आंग उपसर्गपूर्वक रती रमणे नावाच्या धातूची प्रक्रिया, त्याचं नाव आहे आरती. आणि आंगचा शब्द प्रयोग करत असताना, आंगचा शब्द असा केलाय महाराज, आंग पद शब्दाचा अर्थ करत असताना महर्षी पाणिनींनी फार सुंदर सूत्र टाकलंय. पद शब्दाचा अर्थ काय केला? पद शब्दाचा अर्थ केलाय सुक्तिगंतम पदम, असं एक सूत्र टाकलं. सुक्तिगंतम पदम किम नाम पदम? सुगंतम तिगंतम च पदसंगम च शाक्त इति नाम. लक्षात आलं का बोलणं? सुगंतम तिगंत, तुमच्या ही लय मोठं ऐकचं नाही, हे तुमच्या डोक्याच्या बाहेरचं, हे संध्याकाळी हात घालायच्या कामाचं नाही. लक्षात आलं का बोलणं? हे तुम्हाला बिनधडक झोपी घालायचं काम आहे. पण उगो झरत लक्षात घ्या. सुक्तिगंतम पदम सुगंतम तिगंतम च पदसंगम च शाक्त, याचा अर्थ आहे सुख आणि तिंग या दोन्हीचं संमिलन. इथं सुख आणि तिंग हे दोन शब्द आहेत, लक्षात घ्या. सुख शब्दाचा अर्थ काय? इथं सुख शब्दाचा अर्थ केलाय, सुख म्हणजे विभक्ती प्रत्यय. सुख म्हणजे काय? विभक्ती प्रत्यय. आणि तिंग म्हणजे काय? तिंग म्हणजे कालवाची प्रत्यय. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. जरा जड आहे पण लवकर लक्षात येते. दोनच शब्द लक्षात ठेवायचे. कोणते कोणते? सुख म्हणजे विभक्ती प्रत्यय, सुख म्हणजे विभक्ती, काय सुख म्हणजे विभक्ती प्रत्यय, आणि तिंग म्हणजे कालवाची प्रत्यय. लक्षात राहील का? इथं सुख किती आहे? 24. मला इथं सुख आहे 18 आणि तिंग किती? 21. सुख आणि तिंग या दोन्ही पैकी किंवा विभक्ती प्रत्यय किंवा कालवाची प्रत्यय या दोन्ही प्रत्ययापैकी जर एखादा प्रत्यय त्या पदाला लागू होत असेल तर त्याला म्हणायचं पद. नाही तर याच्यातला एकही प्रत्यय जर लागू झाला नाही तर शास्त्र सांगते त्याचा पद शब्दाचा अर्थ करता येत नाही. मुद्दा लक्षात आला का? एवढाच आहे की पद आणि पदार्थ, आजच्या सेवेतले जे आरती शब्द आहे हा पदार्थ नाही तर हे पद आहे महाराज. आणि इथं उपसर्ग लावलाय. उपसर्ग 22 प्रकारचे. किती प्रकारचे? किती प्रकारचे? 22 प्रकारचे उपसर्ग आहेत. आणि इथं आंग उपसर्ग लावलाय. कोणता उपसर्ग? आंग उपसर्ग. आणि आंग उपसर्गाचा अर्थ करत असताना सरळ केलाय, अंग मर्यादा अभिविद्यो हो, असा अर्थ केलाय. अंग मर्यादा, दोन शब्द आहेत, मर्यादा आणि अभिविधी. एक शब्द आपल्या माहितीतला आहे, कोणता? मर्यादा, मराठी चालणारा शब्द आहे. पण अभिविधी हा शब्द जरा नवका शब्द आहे. कळण्यासाठी सांगतो, लक्षपूर्वक ऐका. इथं आंग शब्द लावला. आस म्हणतात रतती इति नाम आरती. आंग शब्दाचा अर्थ केलाय, आंग म्हणजे अखंड. लक्षात घ्या, म्हणजे आरती तुमच्या लक्षात येईल. आंग म्हणजे अखंड. आंग उपसर्ग काय सांगायला गुरुजी? आंग उपसर्ग काय सांगायला? अखंड. आंगचा अर्थ काय झाला? बोलत चला. अंगचा अर्थ काय? अखंड. अंगचा अर्थ अखंड.
आणि रती शब्दाचे दोन अर्थ केले जातात. महर्षी पाणिनी दोन अर्थ केले प्रल्हाद महाराज. आंगचा अर्थ झाला अखंड आणि रती शब्दाचे दोन अर्थ आहेत. रती म्हणजे रममान करणे एक अर्थ केलाय आणि दुसरा अर्थ केलाय रती म्हणजे प्रेम असं आहे. लक्षात थोडस लगेच लक्षात येईल. रती शब्दाचा अर्थ आहे प्रेम नाही तर रममान करणे. आपल्याला इथं पाहिजे प्रेम हा शब्द नाही तर पुरुषार्थी शब्द आहेत आपल्या लक्षात येण्यासाठी. प्रेम हा शब्द महत्वाचा आहे. आता दोन शब्द आहेत माझ्याकडे उत्तर द्या. मला सांगा आंग शब्दाचा अर्थ काय केला आपण बोलत चला. आंग शब्दाचा अर्थ काय केला अखंड आणि रती शब्दाचे दोन अर्थ केले जातात. एक रममान करणे आणि दुसरं प्रेम. याच्यातला महत्वाचा काय आहे आपल्यासाठी प्रेम हा शब्द आहे. बघा तुम्ही काका महाराज. मग अखंड प्रेम त्याचं नाव अर्थ आलं का लक्षात. आंग म्हणजे अखंड रती म्हणजे प्रेम. अखंड प्रेम त्याचं नाव अर्थ. दुसरं काय लक्षात आलं का. आता इथं सूत्र लागू करायचं कोणतं अंग मर्यादा अभिविद्यो हो. अंग सांगायला लागलाय अखंडत्व टिकलं पाहिजे. प्रेम ठीक आहे पण त्या प्रेमामध्ये अखंडत्व असलं पाहिजे. सध्याच्या प्रेमामध्ये अखंडत्वच बघायला मिळत नाही. फक्त स्वार्थ फक्त वासना फक्त भावना त्याच्यामध्ये अखंडपणा टिकून. लक्षात येते का माझं बोलणं कळतंय ना माझं बोलणं. अखंडत्व टिकून नाही त्या प्रेमामध्ये. मग इथं दोन शब्द टाकलेत अभिविधी आणि मर्यादा. तेन विना मर्यादा तेन सह अभिविधी. विठाला आता लक्षात आले मला लक्षात येते का. आंग म्हणजे अखंड. मी पुन्हा पुन्हा सांगतो त्याला पिष्ट पिशन नाही म्हणतात शास्त्रामध्ये. आंग म्हणजे अखंड आणि रती म्हणजे प्रेम. अखंड प्रेम पण कुणावर मर्यादा. इथं मर्यादा आहे अंग मर्यादा. तिथं मर्यादा घातली आणि अभिविधी तेन विना मर्यादा तेन सह अभिविधी. म्हणजे इथं अखंड प्रेम आहे पण दुसऱ्यावर नाही. अखंड प्रेम ज्ञानराजावर पहिलेच. आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा लक्षात घ्या. लक्षात यायला लागले लोक म्हणते आपल्या प्रल्हाद महाराजाला काही काम नव्हतं का.
हो ना? जगात काय महाराष्ट्रात महाराज कमी होते की असला आणले काहीच कळायला गेले, बरोबर आहे का नाही? पण लक्षात घ्या, माझं आडनाव विसाठे महाराज, हे लक्षात घ्या. सुरुवातीला थोडं जड जाईल, पण पुन्हा आरती म्हणजे काय हे कुठानाच ध्यानातला जायचं नाही महाराज. म्हणजे पुन्हा विषयच नाही की आरती म्हणजे काय, अजिबात विषय लक्षात, तुमच्या पुन्हा काहीच अडचण नाही त्याची, लक्षात घ्या. आंग म्हणजे अखंड, हे तर कळायला लागले का तुम्ही बोलत चला माझ्या. अंग म्हणजे अखंड, अंग म्हणजे अखंड, आणि रती म्हणजे प्रेम. अखंड प्रेम आरती, अखंड प्रेम म्हणजे आरती. पण ते अखंड प्रेम कुणावर, पुढचा शब्द टाकला ज्ञानराजा. रामा महाराजांचा अखंड प्रेम ज्ञानोबराया. मग आता थोडं लक्ष द्या व्यवहारात, अभावी उत्कमीच्या मागे आता थोडं व्यवहारात लक्ष द्या. ज्ञानोबरायांनी फार सुंदर चिंतन केलं. ज्ञानोबराय म्हणले व्यवहारात लक्ष द्या, नात्या गोत्यावर लक्ष द्या, मित्राकडे लक्ष द्या, किंवा बायका पोराकडे लक्ष द्या. अखंड प्रेम आहे का कधी मधी प्रेम आहे? व्यवहारातलं कसं आहे, संसारातलं कसं आहे? अखंड प्रेम आहे का? संसारातल्या लोकांचं अखंड प्रेमच नाही, त्यांचं कधी मधी प्रेम आहे. लक्षात घ्या ज्ञानोबराचे शब्द. ज्ञानोबराने उदाहरण दिलं. ज्ञानोबराय म्हणतात आता ही बारकी लेकर आहे, त्याचं कसं आहे, अखंड प्रेम राहत नाही सर, ही बारकी लेकर आहे. आता ही लहान लहान लेकराला बाल्य अवस्थेत आई सोडून काही घेणं देणं आहे का माऊली? काही भाऊ घेणं देणं आहे का साहेब? काही घेणं देणं नाही. ऐका आता ज्ञानेश्वरीचं ऐका, आई सोडून काही घेणं देणं नाही. मला श्याम बाबाला बी ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा खूप मोठा छंद, बरोबर आहे का नाही? पारायण सोडून दुसरे काही केलं नाही. आता ऐका, आई सोडून लेकराला काही नाही, आई 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 आई, जगात त्याला काहीच गरज नाही. मग ती किती बी मेकअप करून आणून बसवा दुसरी, त्याला काही घेणं देणं नाही महाराज, अजिबात नाही. ज्ञानोबराय म्हणतात आपली माय जशी असेल तसं. अगं आपली माय कुरूप जरी होय. ज्ञानोबरायचे तुकोबरायचे शब्द, ज्ञानोबराय आणि तुकोबराय असे एका जागी बसूनच ग्रंथ लिहिले तर काय असं वाटतं. ज्ञानोबराय म्हणतात अगं आपली माय कुरूप जरी होय, आपली माय कोण फुटलेली असू द्या. तुकोबराय म्हणले माऊली तुमचं तर आगा आपुली माय, तैसी तैसी माया बरी स्वभावच वेगळा आहे. ज्ञानोबरायचे शब्द, ज्ञानोबराय म्हणतात जैसा का स्वभाव माय बापांचा, आपत्य जरी बोले बोबडी वाचा, अधिकची तयाचा संतोष अति. लहान लेकरू मी अखंड सांगायला लागलोय, ह्या लहान लेकराला आई सोडून काही घेणं देणं आहे का? हो बोला, काही घेणं देणं आहे का? काही नाही महाराज लेकराला. आई आई लई झालं तर बा नाम वडील. ज्ञानोबरायचे शब्द आहे का? ज्ञानोबराय म्हणतात पहिली बाळ तसे, पहिली बाळ तसे आई बाहेची पिसे. पण किती दिवस, एकदा 4 चौघांनी मिळून लग्न लावून दिलं, वैशाख साजरा झाला आणि बायको आली की आई जाती बाई ते सरे मग स्त्री मौसे भुलोनी ठाके. ज्ञानोबराय म्हणतात आई 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 म्हणणार एकदा लग्न झालं की बायको म्हणते बाई बाई. ठीक आहे ना, माऊली बोलले ठीक आहे, अहो असू द्या ना बायकोवर प्रेम. आईवर अखंड नाही, आता बायकोवर प्रेम गेलं, राहू द्या बायकोवर प्रेम. बायकोवर तरी कायमस्वरूपी प्रेम आहे का? अखंड शब्दासाठी चाललंय आपलं. बायकोवर तरी कायमस्वरूपी प्रेम आहे का? ओ बोला, प्रेम आहे बायको अखंड? अखंड बायको बोला की तुम्ही. बायकोवर अखंड प्रेम आहे का? बोला. हा बाबा बोला. असं आहे का? हे तास आहे अनाथ कोणी नाही त्याला, असला धंदा आहे, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या, विनोदाचा भाग सोडा, माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानोबराय म्हणले बायकोवर अखंड प्रेम नाही ना,
ज्ञानोबाराची ओवी माझ्या पदरचं नाही. माझ्या तोंडी लहान तोंडी मोठा घास होईल, पण शब्द माऊलीचे असल्यामुळे बोलून जातो. सिरियलच आहे त्या ओवीची बोलणार, त्याच्या पुढची ओवी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात बायकोवर अखंड प्रेम नाही. तर मुद्दा एवढा आहे, शब्द ज्ञानोबारायचे ना वाईट म्हणून घेऊ नका. ज्ञानोबाराय म्हणतात स्त्रीचा भोग भोगून भोगून तरी किती दिवस भोग आहे. गुरुजी फार गोड होईल, अंगावर काटा येतो. ज्ञानोबाराय म्हणतात स्त्री भोगिता थाओ पुढं ऐका, वृद्धाप्य लागे येऊ आणि मग तोच करी प्रेम भाव, बाळकाशी पहिली बाळ दसे. लक्षात आलं का बोलणं? अखंडपणाच नाही, काही नाही महाराज. 100% बायाने माणसाच्या पोत्या ओळखील्यात, ओळखी नाही 100% बायाने महाराज. किती बी चांगली चाल म्हणायची, घरी जाऊन बायकोला म्हणायचं काय चाल म्हणली बाळापूरला, ती म्हणती माहिती किती चालीचे पडा उग. बायाने 100% चाली माहिती झाली. तुम्ही दोघं बी पिंपळा खालचे मुंजे असल्यामुळे तुम्हाला काहीच माहित नाही. ही वाजविणारे तोडके बी कसेच पिंपळा खालचे मुंजे, आणि मुंजाईली कळत नाही महाराज. हे मुंजाईली कळत नाही, मुंगेवालेली कळत नाही. लक्षात आलं? लय अवघड काम असतं, एक सोपं आहे का? ज्यानं लग्न केलं त्याला कळत. मी बायको केली म्हणून मला माहिती नाही. लय कुठं नाही ना, हे का साधा कुठं नाही का काय सांगा बरं महाराज. अहो ही रानच घसरगुंडीचे, कसलं रान? घसरगुंडीचं रान आहे. बघायला म्हणून जरी गेलं तरी गप्पुली पडते, आणि पडल्यावर कळते पडलो का काय किंवा थांबवून गेले. पदरचे शब्द नाही, ज्ञानोबाराचे शब्द. ऐका, ज्ञानेश्वरीमध्ये माऊली बोलले मनोनी भूते भांबावली. मनोनी भूते भांबावली, संसाराची या आडवा माझी पडली. भांबावून गेले. या बघा म्हणजे संबंध जग एक मध्ये राहायला होतं. किती मध्ये? एक मध्ये. माऊली एक मध्ये राहायला होतं. विनाकारण अवदासा सुचली. एकचं नाव आहे ब्रह्म, एकचं नाव काय? विनाकारण अवदासा सुचली. 2 मध्ये काय म्हणून बघायला गेलं, 2चं नाव संसार. आणि त्याला खेळ, त्याला रूपक करताना त्याचं विटी दांडूचं रूपक केलं योगेश महाराज. त्याला विटी दांडूचं. मग गोपाळ म्हणले देवा कुठला बी खेळ खेळू, पण सारा विटी दांडू संसाराचा खेळ नको. लय बेकार आहे हे, असला खेळ आहे. आता काय काय 2-2 इथे आहे, त्याला मी काय करणार? काय 2-2 इथे वाले काय करावं सांगा बरं. काय इतिहास गायब नाही बघायला, पण इतिहास म्हणून रूपक केलंय. खेळ्या प्रकरण आणि खेळ्या बघा, त्याला चांगल्या दिल्लीत गेलं ना, मग असे खेळ्या नावाचं प्रकरण, जागल्या नावाचं प्रकरण, जुगी नावाचं प्रकरण, अशी प्रकरण कळतात. पण त्याला दिंडी चांगली पाहिजे. चांगल्या दिंडीत असे प्रकरण कळतात आणि बाकीच्या दिंडीने प्रकरण कळतात. असं होते. म्हणून आता ती बघ पोरा खेळे विट्टी दांडू, ही विट्टी दांडूचा खेळ. ह्या विट्टी दांडूच्या खेळात 2 पार्ट्या. किती? हो लक्ष द्या, किती पार्ट्या? बोलत चालायचं, लहान लेकरांनी फक्त बोलू नका. किती पार्ट्या? 2. एका पार्टीनं कोलायचं आणि दुसऱ्या पार्टीनं, त्याचं नाव संसार आहे. त्याचं नाव संसार आहे. बरं एक आहे महाराज, कोलणारा जे आहे ना, कोलणारा ती चॅलेंज करून कोलतय. काय सांगून ए कोलू का रे? आला का मी संसाराबद्दल बोल. कोलू का रे? ती पुढचा म्हणते थांब थांब माझ्या गडी उभा करू. आणि ती गडी सांगते झेला रे झेला, वरच्या वरी झेला. संसाराला खाली पडू देऊ नका. वरच्या वरी त्याची काटा काढायचा आणि संताच्या पायावर, देवाच्या पायावर समर्पित करायचा. तुका म्हणे भार घातलिया वरी, किंवा तुका
म्हणे घालू तयावरी भार. पुढचा तुकडा वाहो हा संसार देवाबाई. त्याला म्हणायचं वरच्या वरी झाला खाली पुढे देऊ नका. लक्षात आलं का? वरच्या वरी करायचं. बरं त्याच्यात इकडं आहे का नाही गुरुजी माहित नाही. इटी दांडूच्या खेळापेक्षा ज्याला जिनीच्या खेळापेक्षा कोलापुलीपेक्षा बी त्याच्या पुढचा एक खेळ लय बेकार आहे. त्याच्यातला प्रकार माहिती का तुम्हाला? माहिती का तुम्हाला? पाहू तुमच्या लहानपणी असेल. कोणता माहिती का? नाही विटी दांडूतलाच प्रकार आहे एक की इटीनं दांड उडवायचा. बरोबर हे तर माहिती. जर नाहीच उडला तर कावड लागत असते. कावडीचा प्रकार आहे का? पांडुरंग महाराज तुमच्या काळात असेल. कावड इकडे शब्द काय? अहो इटी पासून गल्लीपर्यंत इटी तानीत न्यावं लागायची. किर्र म्हणायचं आणि एका दामात न्यायची. त्याला काय म्हणतात? कावड लागली. ती ज्याच्यावर कावड लागली जी इटी जी ना गल्ली पसतो तानीत न्यायची इटी आणि एका दामात न्यायची. ज्याच्या संसारात असलंच आहे. एका दमात न्यायची असल्यामुळे ते आचापाच्या खवते. सुरुवात आचापाच्या खवते. ती सुरुवातीचा मोसमच वेगळा असते महाराज. लय मोसम महाराज. हलका बी आवाज दिला तरी असा कानुसा घेतात माणसं. हलका बी लय मोसम असते ती सुरुवातीचा. कुणाला विचारा, त्या नवरदेवा पोराला विचारा, मालकीन हाय डायरेक्ट हाय म्हणणार नाही, मध्ये हसायचा गेर टाकणार. एवढी खूप असते. मालक कुठे येतं? मालक बारीक कुतकुली असतात महाराज. लय होणं पण किती दिवस? 4-6 महिने जाऊ द्या महाराज. सुरुवातीला कुणाला मालक हायत मालकीन हाय हसत येत गेर टाकीत येत. पण एकदा 4-6 वर्ष लोटले की त्याला विचारा, तिला विचारा, मालक कुठं बोंबलं झिंडायले त्याच्या पुढं चला, त्याला विचारा, अरे मालकीन ती काय विचारून जाते का? लक्ष द्यायला लागलंय का बोलणं? लक्ष द्यायला लागलंय का? चाललंय असं यायला लागले. ज्ञानोबाराचे शब्द ऐकतात. 2 चाकड्यापासून लागलं. त्याला माऊलींचा किती गोड पुरावा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तुझे जवळ जवळ घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुलेने तोंडे देव बोलती वेदे. असं ज्ञानोबाराय म्हणतात, हे झाडची आईशे शिनसाळ. हे झाड शिनसाळ ही खतरनाक गाड. पुढची शब्द आहे का ज्ञानोबारायचे? म्हणले मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कोणाची सवनी. नाही इथून अपेक्षा सोडून द्यायची. माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे ज्ञानोबाराय भगवान बोलतात गीतेमध्ये, माऊलीने त्याच्यावर भाष्य केलं. भगवान बोलतात ही आपल्याकडची झाड आहेत ना, ही झाड 15व्या अध्यायात बोलून गेले भगवान. ही झाडं आपल्याकडे सरळ आहेत. ह्याच्या शेंडेवर इथं मुळ्या खाली येतात. संसाराचं झाड उलट्या खोपडीचे, मुळ्यावर इथं शेंडे खाली. ऊर्ध्वमूलमदशाख अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. उलट्या खोपडीचं झालं. ऊर्ध्व मूल अधशाखम. मधशाखम अधशाखम असे 2 पाठ केले जातात. उत्तर भारतात मधशाखम, मराठवाड्यात अधशाखम. विषय एवढाच आहे आपला. किती कावड संसारात. ज्याच्यावरती कावड लागली त्या चपाच्या खवतं. एकदा गल्लीकडे बघतं, एकदा इकडं. आता ज्याचं जळतं त्याला कळतं. बरोबर आहे का नाही महाराज? अंदाज घेते असते ना असं. अंदाज घेतात माणसं. कडीला लागण कर कसं होईल धरलंय घराचं काम. पण आता कसं होतंय की कसं अंदाज घेणं ही कावडीचा खेळ आहे बरं का. अंदाज घेते. बरं ही अंदाज माणूस घेतोय का नाही तर दुसऱ्या पार्टीचा माणूस मागून दारू पिचिते. धीर बघा शब्द किती जुळते मिळते. आजुनिका धीर पोरा
न मनसी किर आणि मग लाजा काजा का व्हायला संसार कडीला लावा लागतोय धीर धरोनिया लाजे पूर निघाला. कशासाठी बोललोय माहिती का हो? कशासाठी बोललोय का? हुकी आली मला, हुकी आली अचानक बोलाय? नाही नाही नाही, मी या मुद्द्यासाठी बोललो, संसारातल्या लोकांमध्ये प्रेमामध्ये अखंडत्व कायम नाही. लक्षात, अखंडपणाच नाही ना महाराज. संसारात आहे का अखंडपणा? अजिबात नाही महाराज. कोण कोणावर प्रेम करायला मोकळं नाही. माझ्याकडे लक्ष द्या, आपल्या लक्षात येईल. काही नाही महाराज, बायाने 100% ओळखी दिले. किती बी महाराज काही बी असू द्या, कारण किती बी लांब मिशा ठेवा, बाया भीतच नाही. म्हणून अलीकडल्या आमच्या तरुण पोरांनी मिशा ठेवायचं बंद करून टाकलं. आता बायकोच भेट नाही म्हणल्यावर मिशा काय चेहात बुडवायच्या? काय कामाचे, काय कामाचे सांगा बरं. बाया भेटतात का? हो बाया भेटतात का? नाही म्हणायल्यात, मी काहीच म्हणे नाही गेलो. नाही म्हणायला 100% बाया भेट नाही, अजिबात नाही. होती आता मी एवढा कीर्तन करतोय, रोज 3-4 कीर्तन करतोय. एवढे कीर्तन करून घरी गेले, तुम्हाला वाटतं का मै बायको माझी आरती करीत असेल? घरी गेल्या गेल्या म्हणते आलो बाय आमचं कीर्तन. असला वक्ता धंदा आहे महाराज या संसाराचा. म्हणून ज्ञानोबराय म्हणले आम उपसर्ग टाकण्याच्या पाठीमागचं एकच कारण, आमचा ज्ञानोबरायावर प्रेम आहे, पण त्या अर्थानं कोणतं अमर्यादा अभिविद्यो हो, मर्यादा ज्ञानोबरायावर प्रेम. आणि अभिविधी शब्दानं सांगितलं आमचं अखंड तो कायम आहे, अखंड प्रेम. पण ज्ञानराजा कुणावर प्रेम? कुणावर प्रेम? ज्ञानराजा. आता इकडे लक्ष द्या, ज्ञानराजा शब्दाचा अर्थ काय? ज्ञानराजा शब्दाचा अर्थ काय? माऊली ज्ञानेश महाराज की जे ठीक आहे, पण त्याचा अर्थ काय? सरळ सरळ षष्टी तत्पुरुषातली भाषा, षष्टीमध्ये विग्रह केलाय. कुणाला जर कळत असेल त्याच्यातलं, कोणी जाणकार असेल तर त्याच्यासाठी बोलतो. षष्टी मधला प्रयोग आहे, सरळ सरळ आहे. काय? ज्ञानस्य राजा इति नाम ज्ञानराजा. आलं का लक्षात? किंवा त्याचा विग्रह केला सप्तमीमध्ये. पुन्हा अजून जर करायचं झालं तर सप्तमीमध्ये विग्रह करता येतो. कसा? चाचीचे, चाचीचे इति नाम सप्तमी, ज्ञानस्य राजा इति नाम ज्ञान राजा. किंवा ज्ञानाचा, चाचीचे ज्ञानाचा राजा, त्याचं नाव ज्ञान राजा. हे नाही कळलं तर ज्ञानच राजा, त्याचं नाव ज्ञान राजा. ज्ञानाचा सागर जोडून सांगितलं. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानोबारायला म्हणती ज्ञानदेव तुम्हा आईशे, तुम्हा आईशे म्हणती ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानोबाराय त्याचा पदच्छेद करता येतो असा. ज्ञानोबाराय म्हणजे जगातलं जी ज्ञान आहे त्या ज्ञानाची राजे म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञान राजा किंवा ज्ञानश्च राजा याचा अर्थ गुरुजी असा आहे, ज्ञानच राजा म्हणजे ज्ञान म्हणजेच ज्ञानोबाराय आणि ज्ञानोबाराय म्हणजेच ज्ञानोबाराय. ज्ञान त्याचा अर्थ आहे ज्ञानाचा राजा. आता एक मिनिट आहे, राजा राजा म्हणजे कोणता राजा? राजात 5 प्रकार पाडले: भूपती, नृपती, सम्राट, मांडलिक आणि चक्रवर्ती. किती राजे झाले? भूपती, नृपती, सम्राट, मांडलिक आणि चक्रवर्ती. माऊली बरोबर का? बरोबर का? जुन्याला विचारलेलं बरं असते. बरोबर आहे का नाही? 5 राजे. त्याच्यापैकी ज्ञानोबाराय कोणते राजे? ज्ञानोबाराय कोणते राजे? अय आबा कोणते राजे? ज्ञानोबाराय राजे कोणते? भूपती, नृपती, सम्राट, मांडलिक
हा चक्रवर्ती राजे. कॉपी करून का होईना पास होण्याला महत्व आहे. बरोबर आहे का टक्केवारीने पास झालं पाहिजे. जवळजवळ कॉपीवरच चाललेलं आहे सगळं. लक्षात ज्ञानोबा ही चक्रवर्ती राजे. ओ इकडे लक्ष द्या. कसले राजे? चक्रवर्ती. आता लक्ष द्या. आता परफेक्ट तुमच्या डोक्यात बसणार. आता जी जी लोक माऊलीच्या पालखी सोहळ्यात गेले त्यांच्या माझे शब्द लक्षात येतील. माऊलीच्या रथावरच लिहिलेलं आहे महाराज. काय? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. आलं का लक्षात? आता ऐका. आता टाईट बसा. नीट बसा. आता ढिल्या अंगानं कळत नाही आरती. लक्षात घ्या. आरती ढिल्या अंगानं कळत नाही. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे टाईट बसावं लागतंय. असं ढिल्या अंगानं कळत नाही. ऐका. ज्ञानोबाराय राजे पण ज्ञानोबाराय चक्रवर्ती राजे. बरोबर आहे. कसले राजे? चक्रवर्ती राजे. आणि चक्रवर्ती शब्दाचा अर्थ करत असताना चक्रवर्ती चक्रवर्ती म्हणजे काय? किम नाम चक्रवर्ती. चक्रवर्तीचा अर्थ काय? चक्रवर्तीचा अर्थ आहे का? चक्रवर्तीचा अर्थ केला कोणता माऊली? चक्रवर्तीचा अर्थ सरळ सरळ अर्थ केलाय मला. सरळ आपल्या लक्षात येण्यासाठी थोडस जड शास्त्रातले पण लक्षात येईल. ज्ञान चक्रीना. नीट आहे का? एक एक वाक्य नीट आहे का? पुढून सांगतो मी पुन्हा पुन्हा. ज्ञान चक्रीना यत्र यस्मिन भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती. असा शास्त्रातले शब्द. पुरावा आहे ना महाराज. बरोबर आहे का नाही? पुरावा असल्यावर काही अडचण आहे का? हा पुरावा नसल्यावर महाराज पुरावा. असं झालं का? बोलून पुरावा नसल्यावर महाराज पुरावा. पण पुरावा असल्यावर का पुरावा हे लक्षात आहे. बरोबर आहे का नाही? पुरावा महत्वाचा आहे. बरं पुरावा बी आयऱ्या गायऱ्याचा आहे का? अहो पुरावा काही पिक्चरच्या गाण्याचा आहे का? होय. एखादं गाणं म्हणलं पुरावा दिला असे का? एखादा शेर सांगितलाय असला पुरावा आहे का? पुरावा शास्त्राचा. शास्त्र म्हणते ज्ञान चक्रीना यत्र यस्मिन भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती. याचा मराठीत अर्थ सांगतो. नीट ऐका लक्ष देऊन. जगातलं ज्ञान नावाचं जे चक्र आहे. कोणतं? ज्ञान नावाचं जे चक्र आहे हे ज्याच्या भोवती फिरतंय त्याचं नाव चक्रवर्ती. आलं का लक्षात? लक्षात आलं का? आता चक्रवर्तीचा अर्थ कळालाय का? काय म्हणतो मी? ज्ञान नावाचं चक्र. बोला. ज्ञान नावाचं चक्र. जी नीट लक्ष देऊन आवर्जून म्हणा. ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या भोवती फिरत राहत त्याचं नाव चक्रवर्ती. आलं का लक्षात? आणि लोक म्हणते जड कीर्तन लोकाला कळत नाही. कसं कळत नाही? उलगडून सांगितलं कळत असते. बरोबर आहे का नाही महाराज? कळत नाही कसं? तिकडे लक्ष द्या. आता हे तर अर्थ कळाला. आता मी तुम्हाला विचारतो. स्पष्ट सांगा एक जणांना की चक्रवर्ती शब्दाचा अर्थ काय मराठीत सांगायचा. आता सांगितल्याची व्याख्या डबल एकदा सांगतो. पिस्तू पिस्तू सांगायचं. पण पुन्हा पुणे आरतीच्या नादी लागू नये ही लक्षात ठेवायचं. बरोबर आहे का नाही? पुन्हा आरतीचा विषय नाही डोक्यात. अजून एकदा ऐका नीट. हो ऐका. इकडं ऐका. ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या भोवती फिरतंय त्याचं नाव चक्रवर्ती. आलं का लक्षात? आता एक जण सांगा. चला एक मिनिट बोल नका. थांबा. अरे गुरुजी पडा रे बाबूजी. हा एक अजून एकदा. हा क्या बात आहे. बरोबर आहे का? जमलं का नाही? जमलं का नाही? माता भगिनी बी सांगतील. हा कोणी सांगतंय का? पाठ आहे सगळ्याला पण डिरिंग महत्वाची. हा ऐकता भाबला माता. अजून एकदा नीट. आता लक्षात आलं परफेक्ट. आता ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या भोवती फिरतंय त्याचं नाव चक्रवर्ती. आपण चक्रवर्ती पदवी कुणाला दिली? ज्ञानोबारायला. ऐका. बरोबर आहे. ज्ञानोबारायला त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. बरोबर आहे काय? अशी परफेक्ट उत्तर दिले पाहिजे. बरोबर आहे. काका महाराज बोलून गेले ज्ञानोबारायला चक्रवर्ती. काय लबाड आहे काय महाराज? बरोबर आहे का? त्यांचं म्हणणं नाही. स्वतः भगवान परमात्म्यानं ज्ञानोबारायला चक्रवर्ती पदवी दिली. समाधी महिमा प्रकरणामध्ये नामदेवरायांनी शब्द टाकले. तू ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती आणि तू तर ज्ञानाचीच मुलगी. आलं का लक्षात? इकडे लक्ष द्या. आपसात बोलू नका. इकडे लक्ष द्या. आता लक्षात ताई दादा तुमच्या लक्षात येईल. आपण ज्ञान चक्रवर्ती शब्दाचा अर्थ केला. ज्ञानाचं चक्र ज्याच्या भोवती फिरतं त्याचं नाव. आणि आपण इथं ही पदवी कुणाला दिली? ज्ञानोबारायला.
आता जगातलं जेवढं ज्ञान आहे तेवढं ज्ञान ज्ञानोबारायाच्या भोवती फिरतंय म्हणून त्यांना चक्रवर्ती आलं का लक्षात? आता इकडं आता ही कसं कसं फिरत आहे हे बी सांगावं लागेल होय काय कसं कसं फिरत आहे हे बी महत्वाचं. आरतीचं सांगितलं पण ती चक्राचं काही कळलं नाही असं पुन्हा होऊ नये. बरोबर आहे? अरे वो कहाँ जा रहा है असं होऊ नये पुन्हा. म्हणून नीट ऐका. आता ते आंबट व्हायलंय का? आंबट व्हायलंय का? कळायला लागली ना शब्द. आता चक्रवर्ती ऐकायचंय का? नानासाहेब ऐकायचंय का? ऐकायचंय का? ऐकायचंय. भाऊ कसं करायचं? चक्रवर्ती ऐका. आता नीट बसा, आपसात न बोलता ऐका. सुरुवातीला जे हे ज्ञान उगम पावलं ना महाराज, हे सूर्याजवळ उगम पावलं. कुठं? सूर्याजवळ हे ज्ञान उगम पावलं. आणि सूर्यानं विचार केला की हे ज्ञान आपल्यापाशी ठेवून उपयोग नाही. सूर्यानं मानवाचा आद्य गाठला, त्याचं नाव मनुराजा. पण ती सूर्यानं हे ज्ञान मनुला दिलं. कुणाला दिलं? मग मानवाची संतान आहे म्हणून आपल्याला मानव म्हणतात. सुरुवातीचे मनु आहे, मनुराजाला ज्ञान दिलं. पण मनुराजानं काय केलं? कृतज्ञता जाणली. कृतज्ञता जाणली म्हणून म्हणला हे ज्ञान आपल्याला कुठून आलंय? वा, सूर्याकडून आलंय. मग सूर्यवंशातलाच राजा गाठला. कुठला? सूर्यवंशातला राजा गाठला. त्याचं नाव आहे इक्ष्वाकुवा नावाचा राजा. कोणता राजा? इक्ष्वाकुवा नावाचा राजा. इक्ष्वाकुवा राजा म्हणजे रामापासून 165व्या पिढीचा इक्ष्वाकुवा राजा. त्या इक्ष्वाकुवा राजाला सदानंद गुरुजी, डोके गुरुजी हे ज्ञान सांगून टाका. हे ज्ञान सांगून टाका. मुळातच रामाचा जे घराणा आहे ना, हा इमानदारीचा घराणा आहे महाराज. सत्वशील घराणा. कुठंच लांडीला बाडी नाही महाराज. कोणता? रामाचा घराणा. त्या इक्ष्वाकुवानं विचार केला ही ज्ञान आपल्याला मिळाले पण ही आपल्याजवळ ठेवून मजा नाही, कुणाला तरी देऊन टाकू. मग त्या इक्ष्वाकुवानं त्या राज्यातले जेवढे कवी लोक होते, कवी अर्थात कलाकार समजा तुमच्या माझ्यासारखे, त्या कलाकार लोकांनी ते ज्ञान वाटून टाकलं. त्यांनी विचार केला हे कवी लोकाला कलाकाराला दिलं की आपलं क्लास वगैरे उडतील आणि आपली लेवल करतील. बरोबर आहे ना महाराज? बरोबर आहे का? लेवल करता येते ना. म्हणून महाराज हे ज्ञान कवी लोकाला दिलं. लक्षात यायला लागले का? आपला मुद्दा चाललाय ज्ञान हे ज्ञानोबाराच्या भोवती कसं फिरतं याच्यासाठी चाललंय. चक्रवर्तीसाठी. सूर्याजवळ. कुणाजवळ? सूर्यानं कुणाला सांगितलं? मनुला. मनुनं इक्ष्वाकुवाला. मनुनं इक्ष्वाकुवाला. आणि इक्ष्वाकुवानं कवी लोकांना सांगून टाकलं. पण कवी लोकांनी विचार केला काय ही बारकी बारकी लेकरं शिकविणं सोपं आहे का गुरुजी? तुम्ही शिकवू नये. सोपं आहे? सोपं नाही ना महाराज. ही लेकरं शिकविणं काय अवघड आहे. ही बारकी बारकी आपण एक म्हणलं की तिसरंच म्हणतो. आता एखाद्याला बोल द्यावा आपण, अरे हे वाजव घातली पिटातात, हे घे प्रॅक्टिस करीत बस. ती ऐकत ते आणि तिकडे जाऊन गुबू 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 गुबू. अरे गुबू गुबू नाही र, सिरियल ते बी येईल आधीच गुबू गुबू आहे. धागी शिक. बरोबर आहे त्याला. पण ती पुढचं वाजवायचा प्रयत्न करा. लेकरं शिकविणं सोपं नाही महाराज. सोपं आहे का? अहो कुणाची खोपडी कसली कुणाची खोपडी कसली सांगता येते का? सोपं नाही लेकरं शिकणं. हे शिकविणारे त्यांना विचारा. मुद्दा एवढाच आहे. त्या कवी लोकांनी विचार केलाय काय ही डोकेदुखी. त्या राजे लोकांनी पुन्हा कवी लोक गाठले. राजे लोकांनी पुन्हा कवी लोक गाठले. त्यांनी विचार केला आपण बी शिकून घेऊ. इकडे मिनिट ऐका. मोठे लोक जे ज्ञान शिकत आहेत, कला शिकत आहेत ना, हे पैशामुळं नाही, पाकिटामुळं नाही. समाजात गेले आम्हाला असलं बी जमते म्हणून आमदार खासदार चाली म्हणते. बरोबर आहे का? चाली म्हणते तर भजन करते तर फलते बेसूर आरडते तर कसलाच मेळ नसते. फलते बेसूर महाराज. काय काय नेते लोक आणि टाळ घेते तर त्याचे फुटून त्याचे पत्रकार ते असतंय का नाही? हा मोठ्या लोकांचं असतंय ना महाराज. तसं मोठ्याचं सगळं मोठं असतंय. लक्षात ठेवा. हा असला धंदा असतोय. ती राजे लोकांनी विचार केला आपण बी शिकून बघू लोकांच्या आकर्षणासाठी. त्यांनी कवी लोक गाठले. ते म्हणले हे गुरुजी किती पोरं तुमच्याकडे? म्हणले काय 100 पोरं. किती देते महिन्याला? काय 10,000 रुपये. किती होते? 5 लाख. हे 10 लाख रुपये. पण माझा मूड बनन तसं शिकवायचं. आता कसं वाटायला? आता 100 पोरं शिकविणं बरं वाटायले का 10 लाख घेऊन एकट्या राजाला त्याच्या मूडवर शिकविणं बरं वाटायले? व्यवहारात
येऊन कसं वाटायला लागलं. व्यवहारातला विचार केला तर कलाकार लोकांनी विचार केला ही डोकेदुखी बंद करून टाकू म्हणले. ही डोकेदुखी बंद करून टाकू आणि त्यांनी पुन्हा राजे लोक गाठले आणि ही ज्ञान त्यांच्या मुखनुसार राजे लोकांनी दिलं. आता इकडे लक्ष द्या, आपल्याला पुढच्या चरणाकडे जायचंय. याच्याकडे लक्ष द्या. आरतीतल्या दुसऱ्या चरणाकडे जायचंय. लक्ष द्या. सूर्याजवळ उगम पावलं. कुठं? सूर्यानं कुणाला सांगितलं? मनूला. कुणाला? मनूला. मनूनं सांगितलं इक्ष्वाकुवाला. कुणाला? इक्ष्वाकुवानं दिलं कलाकार लोकांनी आणि कलाकार लोकांनी पुन्हा शिकविलं राजे लोकाला. पण एक मिनिट ऐका, आता तुम्ही आम्ही 10-5 रुपयाच्या अपेक्षेनं म्हणा, कसं म्हणा, पुढच्याला शिकवितो, बरोबर? पुढच्याला. पण ज्याला पैशाची गरजच नाही ती पुढच्याला कशाला शिकवी? ते त्याच्या आनंदासाठी शिकले होते. लक्ष द्यायला लागलंय का बोलणं? लक्ष द्या. त्यांच्या आनंदासाठी शिकले होते ते. पण गोंधळ असा झाला, राजे ज्ञान शिकले, पण राजे ज्ञान शिकले त्यांनी पुन्हा कुणाला शिकविलंच नाही. त्यांनी कुणाला शिकविलं नाही. मग राजे गेले आणि त्या राजासोबत ज्ञान सुद्धा काय झालं? हो, काय झालं? लक्षात यायला लागली का शिमगा खेळायला सगळा भाषा कळाय. आम्ही कर्नाटक बाउंड्री कार्यक्रमाला गेलो. तिकडे ही सगळी जाते किशोर गुरुजीचा, त्यांना विचारा. तिथं गेलो आणि रात्रीचीच घटना. तिथं गेल्या अशी 10-5 कार्यकर्ते जवळ आले. म्हणजे महाराज बरं झालं तुम्ही वेळेवर आल्या. काय का नाही भाषा तिकडे वेळेवर आल्या. मी खाली वर बघायला लागलो, चुकून भद्राच्या बिगरबडी साडी आली का काय असा विचार केला. पण ती दराडे महाराज संगत असल्यामुळं आणि त्यांची मावशी कर्नाटकात दिलेली असल्यामुळं त्यांनी मला सांगितलं, महाराज इकडली भाषाच अशी, कवा आल्या कवा गेल्या. आता आपल्याकडे मावशी आल्या, आत्या आल्या, काकू आल्या असं आहे का आपल्याकडं? सदानंद महाराज आल्या असं आहे होय? काका महाराज गेल्या असं आहे होय? गेल्या नाही ना आल्या नाही, आले गेले, बरोबर आहे का? त्याच्यामुळे बोलायला भाषा कळाली का? आता एक मिनिट इकडे लक्ष द्या, ऐकायलात ना. सूर्याजवळ ज्ञान पावलं. पुन्हा सांगतो मी. सूर्यानं सांगितलं मनूला, मनूनं सांगितलं इक्ष्वाकुवाला, इक्ष्वाकुवानं सांगितलं कवी लोकाला, कवी लोकांनी पुन्हा राजे लोकाला. पण राजे गेले, ज्ञान गेलं. राजे गेले की कारण त्यांनी पुन्हा शिकविलंच नाही ना. लक्षात आलं का? त्यांनी ज्ञान पुन्हा कुणाला माऊली शिकविलंच नाही. त्याच्यामुळे शब्द टाकले रामा महाराजांनी, लोपले ज्ञान जगी, ज्ञान लोप पावलं. आता ऐका, ज्ञान लोप पावलं. पण मुद्दा आहे का ना, ज्ञान लोप पावलं याचं म्हणजे नेमकं काय झालं? महाराज म्हणले ज्ञान लोप पावलं याचा अर्थ असा आहे, शीत नेनती कोणी ज्ञानच गेलं, बुद्धीच भ्रष्ट झाली म्हणल्यावर हिताचा विचारच राहिला नाही. आणि तिनं लोक वागायले. कसे वागायला लागले? आणि तिनं बहीण कळाना, भाऊ कळाना, आई कळाना, काहीच कुणी कळाना. आणि तिनं सैरा वैरा लोक वागायला लागले. मग आता शोधोनिया आले संत आणि हिता जगा
अहो ज्ञानोबारायचे शब्द आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात की ही संत गीता आले ना महाराज, त्याच्या पाठीमाग काही कारण नाही. महाराज ज्ञानोबाराय म्हणतात फक्त उपकार करणं सोडून त्यांनी दुसरं काही केलं तयाही कर्तव्याशी उरले लोकालागी त्यांचं जे ज्ञानोबारायचे शब्द आहेत. माझ्याकडे लक्ष देऊन तुमचं ऐका आता, लक्ष देऊन. मग ज्ञान लोक पावलं, संतांना देवाला दया येत असते. आपल्याला प्रमाण माहिती, धर्मरक्षा वया अवतार घेशी. मग ज्ञान लोक पावलं आणि तिनं अहितानं लोक वागायला लागले म्हणून स्वतः पांडुरंगाला अवतार घ्यावा लागला. फक्त नाव बदललं, अवतार पांडुरंग नाव चेंज करून आले, नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. लक्षात आलं का? आता इकडे विसंगती किती गोड आहे बघा. ज्ञान लोक पावल्यामुळं स्वतः पांडुरंग ज्ञानोबाराच्या रूपानं आले म्हणून आरती ज्ञान राजा, म्हणून अखंड आमचं त्यांच्यावर प्रेम. आलं का लक्षात? अखंड आमचं त्यांच्यावर प्रेम. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. ज्ञान लोक पावलं आणि महाराज देवाला करावं लागला. काय मुळातच ही ज्ञानोबारायपर्यंत आलं कुठून हे बी महत्वाचं आहे. बरोबर आहे काय? ज्ञानोबारायपर्यंत कुठून आलं असं होऊ नये ना पुन्हा की अर्धवट राहू नये. ऐका, लक्ष देऊन नीट बसा, ऐका. हे भगवान शंकराला रोजच पार्वतीनं म्हणायचे. कुणी म्हणायचं भाऊ? पार्वतीनं. काय भगवान ते तुमचं ज्ञान ज्ञान म्हणते, ती कसलं ज्ञान आहे एकदा सांगा. भगवान शंकर म्हणायचे भाऊ वेळ आली पण बाया ऐकत नाही. रोज जेवायला बसले की जेवायच्या टायमाला होय ती सांगतो म्हणलं बाया मोसम बघून गेर टाकाय नंबर 1 असल्याची कवा बी ध्यानात ठेवायचं. बाया मोसम नसताना गेर टाकीत नाही. त्या म्हणल्या होय ती सांगतो म्हणला की भगवान शंकर मला हिचं उडकून टाकूया. सकाळी जाय तुझं जेवणाचं उडक बरं. पहाटे 5लाच उठविलं, आंघोळ वगैरे स्नान केलं, चल म्हणे तू उडकून घेतो. विमानात बसविलं. ज्ञानोबारायचे शब्द किती गोड. ज्ञानेश्वरी विमानात बसविलं ना अशा ठिकाणी नेलं, अशा ठिकाणी नेलं. ज्ञानोबारायने तिथला फोटो काढला, ज्ञानेश्वरी छापून टाकला 17व्या अध्यायात. ज्ञानोबाराय म्हणले अगं ज्ञानोबाराय म्हणजे तुमच्या लक्षात येईल लगेच. ज्ञानोबाराय म्हणजे कुठं नेलं ऐका. शिरसिंधूची पहिलं तिने ज्ञानोबारायचे शब्द. शिरसिंधू म्हणजे समुद्र, समुद्राच्या पलीकडे नेलं. शक्तीची कर्ण कुहरी, शक्ती म्हणजे पार्वती, कर्ण म्हणजे कान. पार्वतीच्या कानात तोंड घालून ज्ञान सांगायला सुरुवात केलं. काय सांगितलं? ज्ञानोबारायचे पुढचे शब्द आहे का? ज्ञानोबाराय म्हणजे सांगितले त्रिपुरारी नेनो कै. काय सांगितलं? नेनो. आता जिथं ज्ञानोबाराय नेनो म्हणतात तिथं आपण जाणू का? काय सांगितलं देव जाणे, पण सांगितलं. लक्षात घ्या, लक्ष द्या. ही चक्रवर्ती शब्दासाठी चाललंय आपलं. कसं फिरत राहतंय याच्यावर आपण कसं फिरतंय लक्षात घ्या. की कानात ताणतोंड घालून ज्ञान सांगायला सुरुवात केली. कुणी? शंकराने. कुणाच्या? पार्वतीच्या. सांगायला सुरुवात केली. पण ही ज्ञान नावाचा पदार्थ मुळातच पचायला जड आहे. सहजासहजी पचत नाही आणि पार्वतीला झोप लागली. पार्वतीला नाही पचलं की डोळा लागतो. लक्षात आलं का? पचलं नाही ना ज्ञान. आता मी सांगायला एखाद्याच्या गळीच उतरलं नाही तर मग डोळा लागतोय. आणि कीर्तनात ज्ञान सांगत असताना डोळा लागला ते समजायचं पचत नाही. आलं का लक्षात? पण मला तरी वाटायला लागलंय बाळापूर वासियांना 100% पचायला लागले. का कसं व्हायला लागले? काजीर्ण व्हायला लागले, पचायला लागले. अर्ध्या बटाट्यासारखे टाका टाका बघायला लागले. असं अजून पुढं काय रे, अजून काय निघतोय रे, अजून काय रे, अशी टाका टाका बघायला लागले. बरोबर आहे का नाही? ऐका वगैरे ऐका. आता हे बी आरती कीर्तन ऐकलेलं नाही. बरोबर आहे का? ऐकलं इथं कधी आरतीवर? तुमच्या जेव्हापासून नियोजन करा तेव्हापासून आरतीवर कीर्तन झाले नाही ना? आता ज्ञान राजा ऐका. पुढच्या वर्षी तुकारामा सांगतो. तुम्ही बघा ऐका. तुम्ही ऐका. या वर्षी आरती ज्ञान राजा, तर पुढच्या वर्षी आरती जमल का? जमल का? फक्त मला आठवण करून द्यायची की तुमचं ते शब्द दिलेला आहे म्हणून. त्याच्या पुढच्या वर्षी आरती एक नाता बघू आपण. काय अडचण आहे? नुसत्या अर्थ सांगतो, नुसत्या काय अर्थ इथंच म्हणून नाही. ऐकायची इच्छा झाली ना कुठं बी नियोजन असले मला सांगा ते तेवढं आरतीचं सांगा, लगेच घेऊन टाकतो. काय अडचण. मग आपण त्याच्यावर मग कसं जरा 2-3 तास असले की घास जरा. बरोबर आहे की नाही? आणि घासल्याशिवाय उजळतच नाही. लक्षात आलं? कुठं बी घासावं लागते, घासल्याशिवाय उजळत नाही. मुद्द्याकडे लक्ष द्या. आता नीट ऐका. कुठवर आलं आपण?
माहिती का तुम्हाला? एक मिनिट. बघा पार्वतीला झोप लागली तिथवर अर्थ बरोबर आहे का नाही? एकदा ऐका, पचला नाही पार्वतीला आणि डोळा लागला. पण एक मिनिट ऐका, ज्ञान सांगणारे देवाचे सगळ्या देवाचे महादेव होते. भगवान विष्णूनं विचार केला काका, कुणी? विष्णू म्हणले काय येडी पार्वती, पचाना गेले म्हणले, घरच्याची किंमत नसती माणसाला. घरकी मुलगी दाल बरोबर असं व्हायला लागले म्हणले, पचत नाही म्हणले, काय पार्वती येडी म्हणले, पचाना गेले. स्वतः भगवान विष्णू म्हणले हे वायाला जाऊ नये म्हणून मच्छिंद्राचं रूप धारण केलं आणि सूक्ष्म रूप धारण करून एका माशाच्या पोटात प्रवेश केला. कुणाच्या? माशाच्या पोटात गेले, पडून ऐकिलं ज्ञान सगळं. भगवान शंकराने डोळे उघडले, म्हणले पार्वती तर बिनधास्त झोपली, पण कोण म्हणत होतं? नवनाथामध्ये फार सुंदर आहे. कोण म्हणत, त्याच्यासाठी अशी पुस्तकं इचकावं लागते, मग कळते बरोबर आहे का नाही महाराज? कोण म्हणत होतं म्हणजे, आणि मग लक्षात आलं, डोळे दाखवून महाराज म्हणले ही भगवान विष्णूनं नेलं म्हणले ज्ञान. म्हणजे कसं काय नेलं? पुन्हा लक्षात आलं, हे सांगितलेलं वायाला जाऊ नये म्हणून भगवान विष्णू घेऊन गेले. पण बघू म्हणले, जसं आलंय तसं परत देतोय का काही व्याजा वाट्याचा कुठं नाही त्याच्या बघावं लागेल ना. माशाच्या पोटात जाऊन ऐकलं, पण बाहेर येताना जसं आहे तसं यायला पाहिजे होतं का नाही? जसं आहे तसं आलं नाही. अहंकार आला, ज्ञान आला की अहंकार आला. त्या नवऱ्याचे शब्द की नवला अहंकाराची गोठी, विशेष नले अज्ञानाची पाठी, सज्ञानाचे घोंबे कंठी, नाना संकटे नाचवीत राहते. चारदून अभंग पाठ झाले. कसं नाचवीत आहे, असं नाचवीत. अरे माझ्यासारखं कोणी असं नाचवीत चलतंय महाराज. आणि त्या नाचविण्याला जे भुलला ते वाया गेला. पण आपल्या लक्षात आलं पाहिजे, नाचवायला लागले म्हणायचं आणि गप्प बसायचं, माणूस सक्सेस झाला. पण ती जसं नाचवीन तसं नाचत बाय. ही आपल्या येड्या जाती जसं नाचवीन तसं नाचत येत नसतंय. तसं नसतंय. नाचवीन तसं नाचून जमत नसतंय. नाचवीन तसं जमत नसतंय. आपल्या बी लक्षात आलं पाहिजे हे नाचवायला लागले म्हणून. थोडे माणसं अरे काय महाराज काय असल्या गायनाला तोडच नाही. काय कीर्तन केलं? तुमच्या कीर्तनासारखं कीर्तन नाही. त्याला म्हणायचं नाचवी विठाल नाचवी नाही महाराज. ह्या नाचवीन याला भुलायचं नाही, बाकी काय होत नाही. लक्षात आलं बोलणं? आता माझ्या मुद्द्यात थोडं लक्ष द्या, परफेक्ट लक्षात येऊन जाईल तुमच्या, की ज्ञान आलं की अहंकार आला आणि ह्या अहंकारानं नाचवायला सुरू केलं. मच्छिंद्राला जिथं पचलं नाही विष्णूला, तिथं तुम्ही आम्हाला पचत असतं होय, ते पचत नाही महाराज. आणि मग काय का मध्ये जाताना कसं गेलते? सूक्ष्म बारीक रूप धारण करून गेले. बाहेर येताना जसं आहे तसं यायला पाहिजे होतं का नाही? जसं आहे तसे आले नाही. तुरुती महाराज जसे आहे तसे आले नाही. माशाचं पोट फाडलं आणि माशाचं पोट फाडून बाहेर आले. माझ्याकडे थोडं लक्ष द्या. माशाचं पोट फाडून बाहेर आले. मासा आता तो विषय नाही आपला, नंतरचा विषय पण सांगून जातो. मासा बऱ्याच दिवस वाट बघत होता की माझं पोट फाडणारा कुठे. लक्षात घ्या, किती गोड महाराज, एवढा बारकावा घेतला लक्षात येते. माझं पोट फाडणारा कुठे लय दिवस वाट बघत होता. पण माशाला यायला झाला उशीर. मासा आला वाहत चंद्रभागेला आणि त्यानं बघितला पांढरं उभा. अरे हेच आहे म्हणला माझं पोट फाडणारा. गेला मासा कान धरला, त्याचं नाव आहे मकर कुंडली. कसं झालं का बोलू? त्याचं नाव मकर कुंडली. हा विषय नाही, हे सांगण्यासाठी मी पुन्हा येईन. हे नाही, त्याच्यासाठी मी पुन्हा येईन. मासा पोट फाडलं बाहेर आला. मच्छिंद्र होता, विष्णू होता आणि निघाला ज्ञान घेऊन. भगवान शंकरानं विचार, चक्रवर्तीसाठी चालले, भगवान शंकरानं विचार केला, जसं आहे तसं परत करतोय का काही घेतोय बघू आपण. म्हणून महाराज भगवान शंकरानं गोरक्षाचं रूप धारण केलं. कुणाचं? गोरक्षाचं रूप धारण केलं ना आले. गोरक्षाच्या रूपात आल्याबरोबर मच्छिंद्राने विचार केला, ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपणाशी. आपण नग म्हणजे बाबा हे आल्याबरोबर मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, देऊन टाकलं. नग म्हणजे आपल्याला हे त्यांचं त्यांना देऊन टाका. दिलं महाराज, गोरक्षाशी केला. भगवान शंकर म्हणले काही का असाना, जागलाय म्हणले. आलेलं जशाच तसं महागारी दिले म्हणले. घेऊन चालले, मंडपाच्या बाहेर गेले. कमानी काय मोठे माणसं मुडीष्ट असतात महाराज. गेलेले मूड फिरला आणि वळले आणि वळून परत दिलं गहीन रूपी विष्णूला.
कुणाला दिलं? गोरक्ष वळला गहिनी प्रती. लक्षात आलं का? हे बघा आता मच्छिंद्र भगवान विष्णू, आपलं चालू ज्ञानोबर आहे भूती. मच्छिंद्र भगवान विष्णू, विष्णूनं दिलं गोरक्षाला, गोरक्ष भगवान शंकर, पुन्हा गोरक्षानं दिलं गहिनीला, गहिनी म्हणजे विष्णू. गहिनी कुणाचा अवतार आहे? विष्णूचा. ते लक्षात आलं. फिरून महागारी वळून जी आरती आपल्याला दिलंय ना, त्या आरती आता परीक्षा आहे आपली. आता काय परीक्षा आहे? वाट बघत बसले का हो एकदा शंकर येतं तर त्यांचं त्यांना देऊन टाकतो. पण भगवान शंकर यायलाच तयार नाही. शेवटी गहिनीनं 2 रूप धारण केले. गहिनीच 2 रूप धारण केले. एक रूप धारण केलं, माऊली बरोबर सांगायला का, एक रूप धारण केलं वाघाचं आणि दुसरं रूप धारण केलं गहिनीचं. गहिनी रूपी विष्णू बसला गुठेत आणि वाघ रूपी विष्णूला पाठविलं त्र्यंबकेश्वरला. तिकडं निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, स्वपन काका, मुक्ताबाई, विठ्ठलपंत, रुक्मिणी माता यात्रा करीत होते, प्रदक्षिणा करीत होते त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीची. त्याच्यापैकी 5 दिले सोडून, ज्ञानोबराय सोडले, मुक्ताबाई सोडली, स्वपन काका सोडले, विठ्ठलपंत सोडले, रुक्मिणी माता सोडली. एकटा निवृत्ती गाठला. निवृत्ती म्हणजे भगवान शंकर आहे, सदाशिवाचा. आणि स्वामी निवृत्ती एकटा निवृत्ती गाठला भिडवीला. खायचं नाही, भिडवीचं पुढं पळवायचं. बेन माणूस वाघाच्या पाण्यात भेडवायचे, थोडं भेडवायचं, थांबायचं. असा पिडवीत 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 जिथं जिथं गहिनी रूपी विष्णू बसले होते ना, त्या गुफेत असा आणून घातला. आडूसा दिसला की म्हणले इथं लप वाघाच्या भेन भेन. आणि निवृत्तीनाथ मध्ये गेल्या बरोबर गहिनी प्रसादी निवृत्ती. लक्षात आलं का? म्हणजे हे त्यांचं त्यांना देऊन टाका. आणि दिला महाराज ज्ञान निवृत्तीला दिला. आता सदाशिवाकडे गेलं, शंकरापाशी. आपलं चाललंय गहिनीपाशी, ह्याच्यापाशी. ज्ञानोबराय भोवती कसं फिरते. निवृत्तीनाथाला मिळालं. निवृत्तीनाथ रूपी शंकरानं विचार केला, आता घ्यायचं ती पुन्हा माघारी घ्यायचं. आणि मग महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. निवृत्तीनाथाने महाविष्णूचा अवतार असणाऱ्या ज्ञानोबारायला दिलं. ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवाला धले. कुणी दिलं? निवृत्तीने दिधले माझे हाती. आणि निवृत्तीनाथाने सांगितलं, आता तुला जसं करायचंय तसं कर, फुल परवानगी. आणि मग ज्ञानोबाराने त्या ज्ञानाला बोले